कसं वाटतंय आनंद काय होता? आनंद गगनात मावेना अशी गत झाली माझी जी तुला आम्हाला तिथं पोस्ट करणार आहे टेम्पोनी त्या टेम्पोचा ड्रायव्हरच आमच्याकडे साईराम माऊली आमचा स्वर्ग सुखाचा प्रवास चालू झालेला आहे। ओम साईराम कसा तुमच्या पहिल्या पोस्टावर आहे 20 वर्ष आणि आम्ही खूप उत्सुक आहे शिर्डीला जाण्यासाठी। आमची सगळी टीम आले। बघू येतं आमची टोपे गँग आहे बघा पावा ब्लॉग मध्ये टाकलं ब्लॉग मध्ये। ओम साईराम मंडळी ओम साईराम। शेवटी जो आनंदाचा क्षण आलाच आहे, सुखाची वारी आहे आमची साई पदयात्रा। आम्ही निघालोय साई शिर्डीला। तर आता भेटूया आपण वाटेत। आता आपण स्टार्टिंग केली ब्लॉगची, तर बघूया जाऊ परत आपण। चला आता भेटूया बाय। साईराम माऊली तर आता आपण चाललोय पदयात्रेला। तर तुम्हाला तर माहितीच आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आम्ही सुद्धा चाललोय चालत साहेबांच्या दर्शनाला। तर बघूया आपण 7 दिवस तर खूप आहेत आपल्याकडं। तर जर पोरं बॅनर वगैरे लावतात तर तुम्हाला दाखवतो बघू तुम्ही। हे बघा हे बघा आपण अजय यांना विचारू आपल्याला आनंद कसा होतोय। आपण उद्या पालखी पदयात्रा चालू साहेबांच्या आनंद कसा आनंद होतो विचारू आपण जरा। तर अजय तुम्हाला कसं वाटतंय आनंद काय होता? आनंद गगनात मावेना अशी गत झाली माझी। कारण की त्याचे खूप काल वाट लागलेली। काल त्याच्या कामावर त्याला सुट्टी पण म्हणजे भेटत नव्हती। साईबाबांच्या कृपेने आणि साईबाबांच्या कृपेने मला सुट्टी मिळाली आहे। बघू आता पदयात्रात काय धिंगाणे होतात आमचे। आई आमची सवंगडी बघा पण बोलतो हे बघा कसा काम त्याला तर काहीच भेटूया आपण अर्ध रस्त्यात। हा आम्हाला रात्री 3 ला भेटलेला आहे। कथा चालू ही एकदम खतरनाक स्टोरी आहे। आम्हाला 3 ला भेटला रात्री। ही पूर्ण तयारी सेटअप दाखवतो। हे बघा पूर्ण तयारी झालेली होती, पण मेन गोष्ट जी तयारी करणारी व्यक्ती आहे जी तुला आम्हाला तिथं पोस्ट करणार आहे टेम्पोनी त्या टेम्पोचा ड्रायव्हरच आमच्याकडे नव्हता। त्या ड्रायव्हरसाठी आम्ही रात्री 3 वाजेपर्यंत या माणसाच्या हातापाय पकडले। किती सेवा तेव्हा हा हातापाय पकडून नाही दिला त्याने आमच्या चेहऱ्याकडे बघून साईराम बोलला आणि बोलतो मी तयार आहे, मी 7 दिवस तुमची सेवा करणार। 1 रुपया पण नका देऊ, 1 रुपयाही देऊ नका बोलला। फक्त 7 दिवस मी तुमची सेवा करणार। मला बी बाबांनी बोलवलं तुझी ओढ आहे म्हणून तो माणूस तिथं आलाय। आता तो बॅनर लावतो। चला तर काही दादा भेटूया आपण साईराम। तर आम्ही आलो साईबाच्या मंदिरात पाया पडायला। चला साईराम ओम साईराम। तर पाया पडून आपण सर मी पालखीजवळ तर रस्त्यात भेटूया। त्याला साई माऊली भेटूया आपण रस्त्यात बा। आपल्या सर्व साईबंधू जमलेले बघूया तुम्ही सर्व साईबंधू आपले। तर आम्ही चाललोय शिर्डीला बघू बघा। तर ओम साईराम तर आता आम्ही निघालो इथनं गावातनं। तर बघू एकदा पूर्ण तर काहीच असं आपण भेटत जाऊ रस्त्यात वगैरे सोडवायला। तर बघू शकायचं चला बाय। काहीच आपल्याला विवेक बंधू भेटल्यात यांच्याशी जरा बोलूया आपण 2 शब्द। काय तर काय बोलतोय त्याला साईराम माऊली आमचा स्वर्ग सुखाचा प्रवास चालू झालेला आहे। ओम साईराम दिवस पहिला। तर काहीच भेटूया दिवस पहिला चला ओम साईराम। तर एक तुम्ही पूर्ण 7 दिवस चालणार मी असं ऐकलं। 2 वर्ष चालले 3रा वर्ष आहे आपला। आपण चालणार आहे 7 दिवस। चला आता बघूया आपण 7 दिवस पूर्ण सोबत तुमच्या। चला तर चला साई माऊली भेटूया। ओम साईराम। साई माऊली तर आपल्याला वेदाने भेटले। तर आपण गेल्या वर्षी खूप एन्जॉय केला पालखीमध्ये खूप काय। तर यावर्षी काय त्यांचं आता बघूया आपण विचारूया। तर बोला जरा। आमचे वेदांत पालखीला येत असतात दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आले। गाणे माने गुन्हेगार वेदांत आम्हाला खूप मजा येते पालखीला दरवर्षी। यावर्षी अजून जास्ती मजा करू कारण की आम्हाला पार्टनर जरा जास्ती आहेत यावर्षी। सुखाचे दिवस चालले, दुःखाचे दिवस येऊ नका। तर गाईज आपला साई माऊली तर भेटूया आपण रस्त्यात। चला विवेक आमचा 7 दिवस चालतं आसनगावला रिक्षात बसतोय। तर भेटूया आपण। पहिला वर्ष बघा कसा तुमच्या पहिल्या पोस्टावर आहे। तर गाईज बघूया आपण 7 दिवसात कोण किती चालतंय ते।
तर आता साई माऊली 7 दिवस तुम्ही झाला, मी 6व्या दिवशी पोहोचणार आहे. तर साई माऊली तर आपण भेटलेले साईबंधूंना आपल्या तर विचार काय आपला एन्जॉय 7 दिवसाचा काय कसा असणार ते. आता आमचं 19व वर्ष आणि आम्ही खूप उत्सुक आहे शिर्डीला जाण्यासाठी. आमची सगळी टीम आले, शिवा ग्रुप पण आलाय आणि आम्ही सगळे पोहोचतोय शिर्डीला. राडा होणार, हंगामा होणार, नाही ऐकणार. तर साई माऊली भेटूया आपण लवकर. चला भेटूया साई माऊली. तर आम्ही आता कल्याणच्या मंदिरात आलोय. तर जास्त लोक लांब लागतं का आता एखादं तिकडे आपल्याला. साई बाबा की. तर काय तुम्ही जातं विवेक शेठ चष्मा घेतात ना. विवेक कसा आहे चष्मा इथं बघ विवेक. हा नंबर बघ. तर मित्रांनो आता आम्ही बोलता बोलता गांधारी रोड सोडलेला आहे. तर आता आम्ही पोहोचलोय. कुठे पोहोचलोय सायराम आपण. तर आम्ही बापगावच्या पुढे पोहोचलेलो आहे. रस्त्यामध्ये आम्ही सर्व आपली साई बांधू मार घाल 2 वर्ष बसले. विवेक पाटीलने चष्मा पण घेतला. चष्मा बघू येतो कसा एकदम भारी चांगला आहे. तर माऊली आपण आता बघूया बोलता बोलता अजून रस्ता काढूया आपण. तुम्ही बघितला तर भेटूया. चला बाय बाय बाय. चला तर साईराम आता मी तर नाश्ता करायला थांबलोय. बघू शकता अजय यो मानव कुणाल चेतन शिर्डीला नाही पण तो आमच्यासोबत आहे. बघूया तुम्ही इथं. हा शिर्डीला नाही तर आमच्यासोबत आहे. तर बघूया आता किती टाइम आपल्यासोबत असणार तो. तर बघू आता जेवण पण करायचं आहे. त्याला भेटतोय जेवणा स्टॉपवरती. त्याला साईराम. तर साईराम आता आम्ही नाश्त्याच्या स्टॉपवरनं आम्ही जेवणा स्टॉपवर जाणार आहे आता. तर बघूया आता किती लांब आहे इथनं जेवणा स्टॉप. तर भेटूया आपण जेवणा स्टॉपवरती. असं मध्ये आधी मध्ये पण भेटू आपण. चला आता भेटू. तर आता बोलूया आपण जरा आपल्या साई बंधूंशी बोलूया आपण पालखीमधल्या. तर तुम्हाला कसं वाटतं पालखीत तुम्ही सामील झाले ते. तर मित्रांनो साई आपले साई बंधू पालखीचे त्यांना आता यावर्षी 18 वर्ष झालेत पालखीत चालून. तर त्यांना विचारू आपण कसं एवढे वर्ष कसे चालले कसं काय ते सर्व विचारूया पालखीत. जरा बोलूया आपण त्यांची. चला तर तुम्ही 18 वर्ष झाले. या पालखीचा बद्दल अनुभव एवढा असा आहे. मला 18 वर्ष झाली. म्हणजे पालखीची एवढी सुखसुविधा चांगली असते जेणेकरून कोणाला त्रास नसतो. स्वयंपाक वगैरे एकदम व्यवस्थित असतो. कुठलाही पोऱ्याला कुठलाही कुठलाही जागा होता काही नाही होता. सहकार्य करतात मंडळ. आमची मित्रमंडळी पण आमचे ग्रुपचे मंडळाला सहकार्य करतात. ओम साईराम. ओम साईराम. चला आता भेटूया आपण. असेच अजून खूप जुने माणसे आहेत पालखीचा याच्याशी भेटूया आपण. चला माऊली भेटूया. ओम साईराम. तर आता आम्ही निघालोय. आता जेवण वगैरे आमचं झालंय. रामायण आमचे अजून टोपी घेऊन निघाले. तर वेदांना काय बोलतील वेदांत जरा बोला काहीतरी. दुपारचं जेवण झाले. आम्हाला दरवर्षीप्रमाणे यावर्षी बी तर टोपी आणि टोप्या भेटल्या. भारी आहे टोप्या भेटल्या. हे बघा आमचे निशाणीवाले चांगले एकदम पद्धतशीर लाईनीशीर आयडी बिडी घालून दरवर्षीप्रमाणे निघलेले आहेत. लाईनीशीर प्रतिक्रिया याबद्दल काही नाही आतापर्यंत तरी ठीक आहे. आम्हाला आता रवी आणि गमचा आणि प्रशांत भाऊनी टोप्या दिलेल्या आहेत. मस्त चला तर काय रस्त्यामध्ये तर बघूया. अजून रस्त्यात अजून 25 किलोमीटर झाले काय आम्हाला. 25 अजून 25 चालत आहेत. तर आपण भेटूया रस्त्यात. चला तर आता भेटूया. चला
सायराम. सायराम बघू येतं आमची टोपे गँग आहे बघा. टोपी गँग अरे बंगाली बंगाली बाबा साईच्या स्वागताला देव अवतरले हो भूमीवरी. तर सायराम आता आम्ही तर चाय प्यायला बसलोय. तर विवेक यांना विचारू आपण आता अजून किती लांब आहे, कसं आहे, एवढं लांब कशी चालत आले काय नाही ते. तुम्ही एवढं लांब कशी चालत आले? आमची वस्ती आहे ती इथून 8 किलोमीटरवर आहे काजूली. आता हे चहा प्यायची विश्रांती झालेली आहे. पालखी थांबली इथे. काही मंडळी अजून मागे काही पोचलेली इथे चहा प्यायचं थांबले सर्व. तर यार तुम्ही काय बोलता आता मोहित? काय नाही, सर्वांना आता घेऊन पुढे चालायचं आहे. पहिला दिवस आहे तर नवीन नवीन पोरं आहेत. यावर्षी जास्त नवीन मुलं आहेत. ते बघूया. चला तर सायराम भेटूया. पावर सायराम फायनली पोचलेलो आहे आजच्या वस्तीवरती. तर आता भेटूया आपण आरतीला. चला साई माऊली. अरे भाई लाईनर पोहोचलो आता वस्तीला. चुकतो कशाला आहे मग? अरे सगळ्यांचे घासले लाईनर. टेचिंग कसा वाटतं सायनर घासून? कसा वाटला आज भाव्या? कसा वाटलं? हो बाबा खूप थकले. यावर्षी सगळ्यांचे घासले. माळून बेकार घासले. बेकार. परत टन मारून आलो. बोलू अरे ही दर्गा कशी दिसतो, बोलू ही दुसऱ्या दिवशी सकाळी दिसतं, आता का दिसायला लागली. यो कॅमेरा दुसरा नाही आले. एवढा काला आले. ये ना आता पालखीला आहे ना आपण. ये भाऊ जाऊ कॅमेरा सांभाळ तू. तर गाईज आम्ही फायनली आता पोहोचलेलो आहे वस्तीवरती. तर अजून आरती बाकी आहे गाईज आमची, अजून जेवण बाकी आहे. तर आपण आरतीला नक्कीच भेटू गाईज. थोबाड धुतला ना आल्यापासून लाईनर घासून ठेवलेत. साईराम विवेक पाटील. ओम साईराम. नाही ना बस बस. ओम साईराम. तिथे जाऊ. ओम साईराम. त्याने सोडला ना, दुसरीकडे लागला आता. ओम साईराम. ओम साईराम. अजून एकदा ना बापा. ब्लॉग मध्ये तर साईराम तर पोर काही झोपाची नाव घेतत नाही. जेवून वगैरे झालं तरी पण तर इथं मस्त. रात्रीचे 11:15 वाजले. आम्हाला काय झोप येत नाही. तुम्हाला ना खरी डेड बॉडी बघायची असेल तर दाखव. कॅमेरा फिरव. डेड बॉडी
थुकला